तिथे दोन येते ती कोच्यासाठी नाही नाही कोच्यासाठी एक माणूस बाई टोपला नाही का बाई कोच्याला तुला कुठे गेले आणि पत्ता सांगा. किसन महादू कराळे, तुमचं गाव. चिंचंबाभर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. बरं, आत्तापर्यंत आता समजा हे गजूभाऊ हमानेची हळद काढण्या अगोदर तुम्ही अगोदर 2 एकर हळद वेचली आणि त्या हळदीमध्ये 2 एकरामध्ये किती ट्रॉल्या हळद निघली कच्ची? 2 एकरामध्ये त्याच्या दुसऱ्याच्या निघल्या समजा त्याच्या एका एकरात 5 टाल्या निघल्या एकाच्या. हां एकाच्या 3 टाल्या निघल्या. बरं, आता गजूभाऊची जी हळद तुम्ही वेचायले जवळपास आज किती आहे? आम्हाला चौथा दिवस. आणि तो एकूण किती लोक आहे तुम्ही हळद वेचणारे? 8 जण आहे ना. गजूभाऊचे आता 2.5 एकरामध्ये आतापर्यंत तुम्ही किती ट्राले वेचले समजा हळद जमा केली का जागा? आम्ही 8 टाल्या तालुक केली. हां, एकरी 8 ट्राल्या निघाली त्याची. एकूण हळद 2.5 एकर आहे. तिच्यापैकी आता जवळपास किती बेड बाकी आहे? 8 बेड काढणं बाकी आहे की नाही. म्हणजे सरासरी बरं आपण जे अंदाज घ्यायला समजा ट्रॉल्याचा, तर ते किती बेड मिळून एक ट्रॉली निघाली? 4 बेड म्हणून 4 बेड मिळून एक ट्रॉली निघाली. आतापर्यंत किती ट्रॉल्या जमा झाल्या तिथं? आता लोक 14 झाले. 14 ट्रॉल्या झाल्या. आणि राहिलेल्या बेडच्या अंदाजानुसार आपल्याकडे आणखीन 4 ते 6 ट्रॉल्या निघतात. बंड्याच्या किती ट्रॉल्या निघतील? 5-6 टाल्या निघतील. एकूण समजा 2.5 एकर हळदीमध्ये आपल्या 20 ट्रॉल्या कांडी आणि 3 ट्रॉल्या आहे का नाही? 3 ते 6 ट्रॉल्या गट्टू निघते. हे आलेलं उत्पादन पाहून तुम्हाला काय वाटते बा? धन्वंतरी व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण हे शेतकऱ्याला जे उत्पादन झालं समजा, ही जी क्वालिटी दिसते आपल्याला, तुम्ही कांडी मोडून दाखवा बरं एखादी. हे जे गाभा म्हणतो आपण कुरकुमीन, जवळपास 60% 70% पण भरलेलं आहे याच्यामध्ये, आहे का नाही? हे जे हळदीचं उत्पादन पाहून तुम्हाला याच्यामध्ये काही रोग काही जाणवते का? सड वगैरे काहीच नाही आहे ना. हो, आता ते जिथं पाणी वगैरे असेल तिथं क्वालिटी एक नंबर आहे. तुमचं काय नाव आहे? कैलास ज्ञानपासून. बरं, ही जी हळद आहे आता समजा ॲव्हरेज आहे तर सरासरी एकरी किती निघाल बरं? एकरी 8 ते 9 टाल्या कच्ची हळद निघाली आहे ना. म्हणजे क्विंटलचा जर हिशोब घेतला तर एका ट्रॉलीला सरासरी 4.5 ते 5 क्विंटल हळद वाळून होते, असाच एक अंदाज आहे ना. कांडी कशी आहे? एकदम एक चमक बी छान आहे. क्वालिटी नाही ते. धन्वंतरी व्यवस्थापन इतर शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे का बरं? वापरा पाहिजे, विशेष नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चिचांबा येथे आपले प्रगतशील शेतकरी गजानप्पा हमाने यांच्या शेतामध्ये धन्वंतरी व्यवस्थापनातून आलेला रिझल्ट पाहण्यासाठी आलो आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना धन्वंतरी व्यवस्थापनातून हळदीचे किती उत्पादन झाले व कसे झाले, है की नाही. नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव गजानन काशी हमाने, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. बरं, आपली हळदीची कोणती व्हेरायटी होती? कृष्णा सेलम. आणि हळद किती एकर होती आपली? माझी हळद 2.5 एकर होती. 2.5 एकरमध्ये 20 टाल्या कांडी झाली आणि 8 टाल्या गट्टू झाले. 8 टाल्या गट्टू झाले. बरं, सरासरी म्हणजे त्या हिशोबाने ॲव्हरेजचा हिशोब जर काढला आपण, एका ट्रॉलीला किती क्विंटल माल होतो? एका टालीला आपण 4-4.5 क्विंटल धरा वाळू. 4.5 क्विंटल होतो. म्हणजे सरासरी आपल्याला 40+ ॲव्हरेज एकरी आलेला आहे. आपल्याला बघा शेतकरी मित्रांनो, यांना 2.5 एकरामध्ये जवळपास 100 क्विंटल हळद अपेक्षित म्हणजे काय झालेली आहे. आणि जर ज्यांना कोणाला शंका असेल, आपण त्यांचा मोबाईल नंबर देऊ, स्वतः येऊन बघू शकता. बरं, जे हळद झालेली आता हे शेंग वगैरे दाखवा बरं आपण, जे कुरकुमीन गाभा वगैरे. हे बा 50%पेक्षा जास्त भरलेलं आहे. कोणती कांडी मोडा बघ, आणखी घ्या एखादी. हे बघा, कुरकुमीन चांगलं भरलेलं आहे. बरं, धन्वंतरी व्यवस्थापनातून आलेल्या रिझल्टबद्दल तुम्ही समाधानी आहे का? हो आहे. 100% समाधानी आहे. मागच्या वर्षी तुम्हाला हळदीमध्ये किती उत्पादन झालं होतं?
मागच्या वर्षी एकरी समजा 35-40 लोक गेलत. हो का, बेनं ठेवून. आता यावर्षी किती कट्टे बेनं काढलं तुम्ही? बेनं 70 कट्टे काढले. 70 कट्टे बेनं काढलं आहे की नाही? 70 बेनं काढून समजा 100 क्विंटल होईल. धन्वंतरी व्यवस्थापनामध्ये जे खर्च झालेला आहे तुमचा एकरी सरासरी, आता 2.5 एकरामध्ये तुमचा टोटल खर्च किती झाला रासायनिक आणि धन्वंतरी? टोटल समजा 1 लाखापर्यंत झाला. हो का, म्हणजे एकरी 40-1 हजारापर्यंत तुमचं रासायनिक खत आणि ऑर्गॅनिक आपलं हे दोन्ही व्यवस्थापनामधून झालेलं आहे. बरं, इतर शेतकऱ्यांना तुमचा सल्ला? या सगळ्यांनी धन्वंतरीचा वापरले पाहिजे, कारण रिझल्ट चांगला आणि जैविक आहे. कारण मुळ्या बाधक होत हे नाही. बघा शेतकरी मित्रांनो, यावर्षी शेतकरी बांधव सगळे सडीनं परेशान आहे. एक बी शेंग आपली सडलेली नाही, कुठे डाग पण लागलेला नाही. आणि हे असं ट्रॅक्टरनं आणून टाकलेलं आहे, त्यामुळं असं पूर्ण लंबी टाकलेली आहे हळद. खूप छान उत्पादन आलेलं आहे. धन्यवाद.